नमस्कार, मी शिवानी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस मला खूप छान, मस्त आणि आनंदाचा होता. ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि आत्ता वाजलेले आहेत 12:30, कारण घरूनच निघायला उशीर झाला. आता आम्ही निघालो आहोत स्वामींच्या केंद्रामध्ये. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार, तर मी आज संध्याकाळी पूजा मांडणार आहे. दर्शन वगैरे घेऊन येणार. चला आता लगेच केंद्रात निघालोत. 15 मिनिटात जाऊ. हो पण आवरलाय त्याचं. चल तू दादा, ऊन लागायला की टोपी घालचं. चला आज उशीर झाला, आरती नाही भेटली आज. हा नाही पेलो नाही ना, कुलूप लावलं काय? येऊन पोचलोत आता आम्ही केंद्रामध्ये. तर बघा गेल्याबरोबर हे काका होते, ते हे सर्वांना अष्टगंध त्यानंतर गोपीचंद खूप छान असा नाम लावत होते. ध्रुवला तर त्यांनी आज विठ्ठलच बनवलेलं. तर सगळीकडे त्याला टिळे देतात. माहीत नाही ध्रुव किती वेळ ठेवेल, कारण तो जास्त वेळ असं चेहऱ्यावरती लावलेलं वगैरे ठेवत नाही. कारण बऱ्याच वेळेस आम्ही भगवंताच्या मंदिरात पण गेल्यानंतर असं त्याला चेहऱ्यावरती कानाला वगैरे लावलेलं, तर त्यांनी थोड्या वेळातच 1-5 मिनटात तो पुसून टाकतो. तर सध्या तर तो लावू देते, बघू आता किती वेळ ठेवतोय ते. आणि आज गुरुपुष्यामृत योग पण आहे, गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. तर दर्शनासाठी आलोत. आरतीसाठी येण्यासाठी आम्हाला उशीर झाला, कारण एक मावशी आलेल्या, त्यामुळे घरी नेमकं जाण्याच्या अगोदरच आलेल्या, त्यामुळे त्यांना बोलत थांबले. घरीच आलेल्या, चहा वगैरे केल्या, त्यामुळे याला उशीर झाला. तर स्वामींचं दर्शन घेतलं. आणि हा आहे आजचा गुरुपुष्यामृत योगाचा प्रसाद. तर घरी आल्यानंतर बघा मी अशा पद्धतीने सर्व कामं आटपली आणि त्यानंतर ही पूजा मांडली. कारण खूप घाई गडबड होते, त्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायचं लक्षात पण नाही राहिलं. आणि दादाने अगोदरच पूजा केली, कारण त्याला गुरुचरित्राचा 18वा-14वा अध्याय वाचायचा होता. तर त्याने तो वाचून तो क्लासला गेला. त्यानंतर बघा आता मी हळद कुंकू लावून देवीची पूजा वगैरे करून घेते. आणि आज गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे तर आजचा तर खूप शुभ असा दिवस आहे. तर या इकडे बघा महालक्ष्मीची पूजा मांडून घेतली. आणि आज जो नैवेद्य आहे तो पंचामृत पण बनवलेला, आणि याला बालुशाही किंवा काय म्हणतात मला माहीत नाही, तो पण स्वीट असा पदार्थ होता, तो पण ठेवला महाराजांसाठी. 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावं, त्यांचं घर सदैव आनंदित राहावे, अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. आज कुठलं वाचायचं तुला? कहाणी वाचून झाली. आणि आज गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे मग आज गुरुवार पण होता. मग आम्ही मठामध्ये जाऊन आलो. आणि मठामधून आल्यानंतर बरीचशी कामं राहिली होती, ती केली, आवरली. आणि त्यानंतर डिरेक्टली पूजा मांडली. व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, आणि पूजा वगैरे करून झाली. आणि आज स्वामींची देखील पूजा मांडली, कारण आज गुरुपुष्यामृत योग आहे. प्रसाद नैवेद्य पण दाखवून झाला. नैवेद्य म्हणजे आता जो स्वयंपाक बनवणार आहे तो दाखवेल. त्याचबरोबर आता माझी म्हणजे सेवा राहिलेली, म्हणजे गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय वाचायचा आहे. आणि त्यानंतर रोजची नित्य सेवा, कारण आज खूप सारं त्यामुळे मला ते करून घेतो. माळींचा जप वगैरे. आणि सकाळ सकाळी घाई असते. सकाळी आरूचा यांचा टिफिन असतो, ध्रुवचा. आज ध्रुव स्कूलला गेल्या, त्याला थोडीशी नॉर्मल सर्दी जाणवत होती, त्यामुळे. आणि त्याला पण केंद्रात यायची खूप इच्छा असते, त्याला खूप आवडतं केंद्रात यायला. बघू इकडं वर, बघू ध्रुव काय लागले? धरा. पिलू घंटी दो. त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रयलोक्यराना, नेति शब्द नमः, मुनिजन योगी समाधि जय देव
गुरुदत्ता आरती ओवाळीता भवचिंता देव देवी देवी सबायंतरी तू एक दत्ता अभंगाची कैची करेली पराही परतली तिथे कैचा भेट जन्म मनाचाही तुला श्रीमंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता भवचिंता देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकरूपे तू सुरलक्ष्मी सर्वित पूर्वासिनी माता घे पेलो आरती घ्या यार ये लवकर येतो जवळ न घे रे बाळा मला पोळते आव पाया पडा प्रसाद खाल्लाय का देते की का देता देवाला ठेवलाय का ठेवला थोडा ठेवलाय ठेवलाय ना किंचित ठेवला ते ही होईल बस बस का देऊ दुसऱ्या प्लेट नको नको ना ते काय करायचं ठेवलं म्हणलं ते जा कोण ठेवायचं कोणाला पाहिजे चला हा मला दे ग तुला ध्रुव देता मला दे ते नको म्हणे आवडत नाही काय द्यायचं पडलं हात दे जय तू कर पप्पाच्या पडा डोकं आणि हे पण शाळेतून आलेले तर आल्यानंतर ह्यांचं आवरलं तोपर्यंत माझं जे वाचन होतं ते करून घेतलं आरती झाली आणि तांदूळ वगैरे टाकलेले पायाला चिकटत होते त्यामुळे झाडून ते एका साईडला लोटून देते आणि यांना चहा प्यायचा होता तर चहा ठेवलेला आणि जी सकाळची भांडी वगैरे होते घासून ठेवलेली ते सुकून गेलेली तर ती मी आता रॅकला लावून देते आणि कसं होतं ना एकादशी म्हणजे पूजा वगैरे असेल उपवास असतो आणि त्यानंतर घर पण फार मोठं आहे त्यामुळे सगळं आवरायचं एकटीनेच त्यामुळे पण वेळ फार लागतो त्यामुळे कधी कधी कंटाळा पण येतो पण काही हरकत नाही पूजा वगैरे केल्यानंतर खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर या इकडे बघा आता स्वयंपाक देखील बनवून झाला या इकडे बटाट्याची भाजी होती ती सकाळीच बनवलेली आणि दोडक्याची त्यानंतर चपाती तुळशीपत्र ठेवले आणि नैवेद्य अर्पण केला त्यानंतर जेवण वगैरे करून घेतले जास्त व्हिडिओ टिपमध्ये आज शूट वगैरे केला नाही आणि जेवणाची भांडी जी आहे ते मी रात्रीच लगेच घासून देते कारण सकाळी उठल्यानंतर खूप घाई गडबड होते आणि मला ती नेहमीची सवय आहे रोज संध्याकाळी भांडी वगैरे घासून द्यायची तर इकडे भांडी वगैरे घासून झाली किचन ओटा क्लीन करून ठेवून दिला आणि आता सगळं स्वच्छ करून झालं किचन ओटा भांडी आणि इकडे आता सगळ्यांचे जेवण झालेत आरोतीचं होमवर्क करते ध्रुवाचं झालं काय खेळत बसलाय तुला ध्रुवाचं खेळणं सुरू अरे पायाला लागल रे काय करायला नाही सरक मला कपड्यांच्या घड्या करायच्या कपडे आणून ठेवलेत कपड्यांच्या घड्या करायचे राहिलेत आज लवकर आवरलं पण की नाही 9ला 10 कमी चला आता कपड्यांच्या घड्या करून चल राऊंड मारून यायची का सगळीकडे दाद जायचं का चला थोडं फिरून येऊ गाड्या करून घेते अगोदर तर चला मग आजचा जो व्हिडिओ आहे तो आता या नोटवरच आता इथे सेंड करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ